आततायीपणे किंवा विचार न करता एखादी गोष्ट केली तर ती तुमच्या जीवावर बेतू शकते। व्हिडिओत दिसणारा हा माणूस तर वाचलाय, पण लोकांनी त्याला पाहिलं नसतं, रेल्वेकडून तात्काळ कार्यवाही झाली नसती तर मात्र अघटित घडलं असतं। सुदैवानं तसं काही घडलं नाही, पण मग त्यानं काय केलं जे करू नये ते तुम्हाला समजावं यासाठीच lokmat.com वर आम्ही ही बातमी दाखवत आहोत। रेल्वेच्या डब्यावर चढलेली व्यक्ती तर तुम्हाला व्हिडिओत दिसतीये। या व्यक्तीचं काय झालं, नेमकं काय घडत होतं आणि काय घडणार होतं जे घडलं नाही, आणि मुळात ती व्यक्ती रेल्वेच्या डब्यावर चढण्याचं कारण ऐकलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहाल। तर ही घटना घडली आहे नाशिकमध्ये। संध्याकाळची वेळ होती, ठिकाण नाशिकचं नांदगाव रेल्वे स्थानक। नांदगाव रेल्वे स्थानकात कुशीनगर आणि महानगरी एक्सप्रेस उभी होती। अचानक एक व्यक्ती रेल्वेच्या डब्यावर चढल्याचं लोकांना दिसलं। लोकांनी त्याला हटकलं आणि खाली उतर म्हणत ओरडायला सुरुवात केली। बघता बघता स्थानकात लोक जमाही झाले, पण ही व्यक्ती काही खाली उतरत नव्हती। तो रेल्वेच्या या डब्यावर इकडे तिकडे चालतच राहिला। चालता चालता त्यानं कुशीनगर एक्सप्रेसवरून बाजूला उभ्या असलेल्या महानगरी एक्सप्रेसवर उडी मारली। Manikchand Oxyrich, proudly Indian. खाली लोकांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण अगदी काहीच अंतरावर रेल्वेची ओव्हरहेड वायर होती, ज्यातून नेहमी वीज प्रवाह होत असतो। या वायरला स्पर्श जरी झाला तरी करंट लागून जीव जाऊ शकतो, पण या व्यक्तीचं दैव बलवत्तर तर होतच, पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची समयसूचकता अधिक होती, ज्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला। कारण नाशिकच्या रेल्वे स्थानकातील इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख असलेले संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला होता। एकीकडे रेल्वे गाड्या स्थानकातच थांबून होत्या, तर दुसरीकडे या व्यक्तीला खाली उतरवणं आणि त्याचा जीव वाचवणं दोन्ही पोलिसांसाठी महत्त्वाचं होतं। अखेर रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला खाली खेचलं आणि ताब्यात घेतलं। कुशीनगर आणि महानगरी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या अर्धा तास उशिरानं स्थानकातून बाहेर पडल्या, पण ही व्यक्ती कोण आणि ती वर का चढली याची पोलिसांनी चौकशी सुरू केली। पोलिसांना आधी वाटलं ही व्यक्ती वेडसर किंवा माथे फिरू असावी, पण त्यानं टपावर चढण्याचं कारण सांगितल्यावर पोलिसांनीही डोक्यावर हात मारला। ही व्यक्ती म्हणजे 28 वर्षांचा तरुण, जो बिहार जिल्ह्यातल्या गयाचा रहिवासी आहे। राजेंद्र सिंह असं या व्यक्तीचं नाव आहे। जनता एक्सप्रेस मधून तो नाशिकला जात होता, ज्या प्रवासाचं त्यानं तिकीटही काढलं होतं। ही जनता एक्सप्रेस नाशिकच्या याच नांदगाव स्थानकात थांबली होती, तेव्हा राजेंद्र सिंह इतर रेल्वेच्या टपावर चढला होता। पोलिसांनी त्याला टपावर चढण्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की तो ज्या डब्यातून प्रवास करतोय तिथं खूप दुर्गंधीयुक्त वास येतोय आणि स्वच्छ आणि मोकळी हवा मिळावी यासाठी आपण रेल्वेच्या टपावर चढलो, असं राजेंद्र सिंहनं पोलिसांना सांगितलं। या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर केलं। न्यायालयानं राजेंद्र सिंहला 1000 रुपयांचा दंड ठोठावला। नंतर पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं। म्हटलं तर एक साधी घटना, पण यातून पुढं अघटित घडलं असतं तर त्याला जबाबदार कुणाला धरायचं हा प्रश्न होता। त्यामुळे इतक्या क्षुल्लक कारणासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात आला असता हा या घटनेतून मिळालेला धडा म्हणावा लागेल। राजेंद्र सिंह यानं मोकळी हवा खाण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि इतरांचा जीव टांगणीला लावला। पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे राजेंद्र सिंह याचे प्राण वाचले असले तरी त्यानं केलेलं कृत्य हे दंडनीय आहे। पण अशा प्रकारचं कोणतंही धाडस कुणी करू नका हा जनजागृतीचा संदेश देण्यासाठी lokmat.com वर आम्ही ही बातमी दाखवली आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद। lokmat.com साठी अशोक बिद्री, मनमाड।